तुम्ही म्हणाला आम्हाला तुम्ही म्हणाला आम्हाला शंकराचं लग्न सांगितलं आणि खंडोबा कुठून काढला? उत्तर भगवान शंकरच खंडोबा. हे खंडोबा भैरोबा हे जे देव आहे ना महाराज, हे सगळे ह्या पठ्ठ्याचे शिष्य आहेत. फक्त त्याने काय केलं, मणी आणि मल्ल नावाचा राक्षस मारला म्हणून त्याचं झालं मल्हारी मारतात. नाही ते देव सगळे एकच. असं पाणी कुठूनही निघू द्या सागरालाच मिळते, पाणी कुठूनही निघू द्या सागरालाच मिळते. आणि पूजा कोणची करा पांडुरंगालाच जाती. गायीची करा नाही तर काळ्या आईची करा नाही तर गोठ्यातल्या गायीची करा, शेवा पांडुरंगालाच जाती. असा भेद नाही करायचा कधी. हा देव भारी तो देव भारी, असे हा बावळतपणा त्या पारावरच्या गप्पा नाही चालत. हा झालं लग्न महिला मंडळ, नवरी निघाली नवरीच्या घरी. हा पूर्वी असं होतं महिला मंडळ, मुलीचं लग्न बाप जमवायचा. आता बापालाच व्हॉट्सअपला माहिती झालं, चायला गुड्डी गेली काय, यायला गुड्डी गेली. तिची आई म्हणली गुड्डी सारखी दिसती, गुड्डी नाहीये. आपली गुड्डी 2 दिवस गेली कुठं, ट्रिपला गेली गुड्डी, ट्रिपला. आता नाही, आता काळ बदललाय, मर्यादा राहिल्या नाहीत. आम्ही लहान असताना एवढे स्टेजवरचे बसलेली माणसं सांगतील, समोरून मोठा माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती हातातली, मर्यादा होत्या. आता एवढे अवलाद येत उगाच भंगरी. आमच्या पुढे येते ते. राती कुठं होते, राती नदीला होतो, आता वड्याला चाललंय. काय भिकार अवलाद पैदा झाली महाराज, काय उपयोग नाही त्याचा. एवढे एवढे त्यांना काय, त्यांना आखलीचा पत्ता नाही काय नाही. 9वीला गेलाय ना आता शिक, 15च कुठं राहत ते टाईट पाहते बापा. तुझं मी तुझं शंकर नवरदेव झाले. नवरी गेली नवऱ्याच्या घरी, नांदायला लागली. पूर्वी लग्नामध्ये नवरी नवरदेवाच्या घरी जाताना 1.5 तास रडायचा कार्यक्रम चालायचा. आता रडारडी नाही लागणार. आता पोरगी सणात निघती फुलाच्या गाडी, रडून कोण. सगळं जुनं होईल. लग्नांना जायचं सुद्धा आता भ्या वाटत आहे महाराज. 10 लग्नामधले 7 लग्न जुने आहेत. हे जा बरं तुम्ही, जा पटकून उठून परत येऊ नका. आता जा घरी, जा, जाऊ दे. अजून कोणाला जायचं आता पटकन, शेवटची वारणी बरं का. कोणाला जायचं असेल तर लगेच जा. उठा वेळ ना घर, चला उठा, निवांत घरी जा. आता परत इकडे अजून कोणाला जायचंय. आता उठल्या उचलून आपली बरं का मी एखादं. अजून कोणाला जायचं, अजून 2 मिनिटं देतो. जायचंय तुला पाय बरं का, तुला रे तुला जायचं असेल तर जा पटकन. आणि आम्हाला जाणकार माणसांना ऐकू द्या, आता अंतरंगात घुसायचंय. आता देवी बाह्य रंगात झाली. आता साधकांसाठी घुसायचंय. हा आता नवऱ्याच्या घरी गेली, बापाच्या घरी मांडला यज्ञ. नवऱ्याच्या घरी बापाच्या घरी जाण्याची परवानगी नवऱ्याने दिली नाही. बापाच्या घरी यज्ञ मांडला, नवऱ्याचा अपमान झाला. पार्वतीनं अग्नीत उडी टाकली. पार्वतीचं शरीर अग्नीत जळल्यानंतर भगवान शंकर क्रोधायमान झाले आणि पार्वतीचं जळलेलं शरीर घेऊन वायुमार्गाने जात असताना पार्वतीच्या शरीराला खालून राक्षसांनी जी बाण मारली, त्या बाणामुळे पार्वतीच्या शरीराचे 51 तुकडे झाले. आणि ते 51 तुकडे म्हणजे भारतातली देवीची 51 शक्तीपीठ. यातली 3.5 महाराष्ट्रात, तुळजापूर, कोल्हापूर, माहूरगड आणि अर्धसप्तशृंगी वणी. हे ज्या देवी आहेत, या देवीचं आणि महिषासुराचं 9 दिवस युद्ध चाललं.
म्हणून तिनं नवरात्र केला. 10 इंद्रिय ताब्यात घेऊन शरीरामधला रावण मारणं याचं नाव दसरा, आणि 9विधा भक्ती करून माया तोडणं याचं नाव नवरात्र. आणि मग ही जी देवी होती हिच्या भगवान शंकराने रूप पाडले, अनंत रूपे अनंत विषय देखले मी त्याशी, बाप रखवा देवरी खून बांधली तैसी. मग ही देवी कोण? अनाद निर्गुण प्रगटली भावा, प्रगटली भावा, मोह महिषासुर मर्दाना लागली, निमित्तामार्गी करवला झाली, करवला झाली, बंधारा घेतो पार्वती निर्वाणी. आणि आमच्या देवीची यात्रा कधी? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची जाती, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची जाती, दलित जीवंत शोभ वाळवंती हो, दलित जीवंत शोभ वाळवंती हो, एका जनाकडे आंबा उभी कर ठेवणी कटी हो, एका जनाकडे आंबा उभे कर ठेवणी कटी हो. उदे बोला, उदे बोला, उदे बोला, उदे बोला, उदे बोला, कृष्ण माय बाहुली जाओ, उदे बोला, उदे बोला, उदे बोला, कृष्ण माय बाहुली जाओ. तुळजापूरची, कोल्हापूरची, माहूरगडची, वणीची, तीच फुरसुंगी इथल्या मळ्यातली. आता हे सगळ्या देव्या झाल्या एक. आता शिक ही देवी तयार झाली, हिला 2 मुलं झाली, गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी. आता ही देवी मंदिरात बसली. या बिचाऱ्या साहेबांनी एवढं कौतुक करावं, आजच्या कार्यक्रमात कामटे साहेबांचं एवढं कौतुक करावं, संस्थापक अध्यक्षांचं एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर, एवढा मोठा समाज. आणि तुमच्या मंडळातलं एक वैशिष्ट्य मला जाणवलं जेवताना बी, का तुम्ही लखपती मंडळी असून सुद्धा माळकरी आमच्या टोळीतले, हे तुमचं कौतुक करावं. नाहीतर ह्या देवी मातेचं जे मंदिर आहे यांच्यावर सगळ्या देवीची कृपा हो, आणि या मंडळाचं कार्य अखंडपणे चालत राहो. ही बाह्यरंगाची कथा. आता देवी अंतररंगात सुरुवात. 2 भाग सांगितले होते मी तुम्हाला, अंतर आणि बाह्य. ही देवी कशी तयार झाली? आता तिचे ते रेणुका, चामुंडा, ही रूपा, अनंत रूपे अनंत विषय. ज्या ज्या देवीनं ज्या ज्या अवतारामध्ये जे जे काम केलं त्या त्या लोकांनी त्या देवीला ते नाव दिलं. महिषासूर मारला म्हणून महिषासूर मर्दिनी, रक्तबिंबिका नावाचा राक्षस मारला म्हणून रक्तबिंबिका, चामुंडा नावाचा राक्षस मारला म्हणून चामुंड्यानी, असे त्यांची नाव आहे. ते तुम्ही पहा. ती देवी बाह्यरंगात मी तुम्हाला सांगितली, ती आपली माता आहे, आणि ती माता कटेवर हात ठेवून विटेवर उभी आहे, तीच रुक्मिणी माता आहे. ही तुळजापूरची, कोल्हापूरची, माहूरगडची सगळ्या देव्या एकच. महाराष्ट्रात एकच देवीचं जागृत देवस्थान आहे, किचन ओट्यापसली देवी. तिनं जेवढे देवी भक्ताचे हाल केले तेवढे कोणीच केले नाही. त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे, तिला भक्ताचे आईबाप सहन होत नाही, आणि भक्त इतका हलकटे तिचं सोडून कोणचं ऐकत नाही. अशी ती देवी ही झाली बाह्यरंगाची. आता अंतरदेवी, आज गायकवाद कोणी मंडपवाले, माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या देवीच्या वर्धापन दिनाला अंतररंगाची देवी सुरुवात करायची. लहान आणि पोरं सरळ बसा, पटकान बैठे बैठे, सावधान. 5वी ते 10वी नीट सावधान. कळत का तुला? इंग्लिश मिडियमला असून तू इंग्लिश मिडियमला लगेच लक्ष दे. हे बाय, हे मराठी मिडियमला आहे, मराठी मिडियमला लगेच लक्ष देतो ना. मी असं चेहऱ्यावरून सांगणार. हे बाय, हे मराठी मिडियमला आहे, सरळ बसा पटकान. आणि आपल्याला देवी बाहेरची सापडायची का आतली? आतली. आता माझ्या बोटाकडे पाहायचं, सावधान. माझ्या तोंडातून जेवढे शब्द निघतील आता त्याला पहिला अक्षर गो येईल. हे बरं, बसा पटकन. आता परत येऊ नका इकडं, म्हणजे लय लाड झाले आता. आज घालायचे ना. माझ्या तोंडातून जेवढा शब्द बाहेर निघेल पोरांनो त्याला पहिला अक्षर गो येईल.
काय काय येईल? काय येईल? किती वेळा येतं मोजायचं. सावध सावध हजरी. मग काय बोलायचं झालं का? सावध करू सुरुवात. काय मोजायचंय? गो किती वेळा येतं एवढं मोजायचा. सावध बर का. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं गोपाळ, मैत्रींचं गोपिका, धनाचं नाव गोधन, रथाचं नाव गोरथ, औषधाचं नाव गोमूत्र, गायचं डोंगर गोवर्धन, गायचं मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद तो आला गोकुळात. पावळ्याचा बादल. हा 30 बरोबर आहे. ऐका आता नीट. 30 म्हणते ती. काय नाही, भातात अंड्याच्या पोळ्या घातल्यापासून पोरं. सरळ बसा इकडे. आता मोजा नीट. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरस, औषधाचं नाव गोमूत्र, गाय चरायचा डोंगर गोवर्धन, गाय चरता मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद तो आला ह्या गोकुळात. 10 झाले की 10. मानेपासून वर इंद्रिय 5. साधक मंडळी, मानेपासून वर इंद्रिय 5 आणि मानेपासून खाली 5. याचं नाव गोकुळ. आणि हे गोकुळ तुम्हाला ज्यांनी दाखवून दिलं त्या चव्हाण बाबांचीच आज पुण्यतिथी आहे. ज्यांनी तुम्हाला दाखवून दिलं. आता हे काय तयार झालं? हे भया कुठे तुझं साहेबस. हे काय तयार झालं? गोकुळ. गो किती वेळा आला? 10 वेळा आला ना. आता माझ्या बोटाकडे पाहायचं आणि बोटावरून आकडे ओळखायचे. सावध पहा बरं का. पहा बरं का. कृष्ण याच्यात गोकुळात सापडून राहिलो आपण. आता गो किती वेळा आलता? 10. मानेपासून वर इंद्रिय वर किती आहेत? 5. खाली किती आहेत? 5. वरच्यांचं नाव आहे ज्ञान इंद्रिय आणि खालच्यांचं नाव आहे कर्म इंद्रिय. 5 आणि 5 10 झालं फायनल. आता माझ्या बोटाकडे पाहायचं आणि आकडे ओळखायचे. सावध. त्याला जागा आहे ब्रे. इकडे बघा. सावध पहा बोटाकडं. आकडा ओळखायचा पटकन. 0 झाला का? सावध राहा. 0 झाला का? फास्ट बर का. आता